स्पेशल असिस्टंट जॉबमध्ये होते. अच्छा. आणि त्याच वेळेला इथे नवघर ब्रांचला होते इकडे. तर पार्टी सगळ्यांनी खाल्ले ते. आम्हाला वडे आणि वेपर वगैरे दिले. पण मला काय प्रॉब्लेम झाला माहित नाही, फक्त मलाच ते फूड पॉइझन झालं. आणि जवळजवळ 8 दिवस मी म्हणजे हॉस्पिटलला ऍडमिट होते. मी म्हटलं सगळ्यांनी खाल्लं आणि फक्त मलाच असं का. तर ते म्हणाले का एखादा इन्सेक्ट असेल तर जो तुमच्या वड्यात असेल तर तो फक्त तुम्हाला बाधते. म्हणजे त्यांना इतरांना काय झालं एकदम म्हणजे अचानक 94ची ही गोष्ट. आणि 7 वर्ष अक्षरशः म्हणजे मी वरण भात ह्याच्या पलीकडे मी शिजवायचं सगळं, कारण आम्ही नॉनव्हेज म्हणजे एकदम एक्सपर्ट. पण आपल्यासाठी ह्यांचं हे नको व्हायला म्हणून मी शिजवायची. पण मला अजिबात चाललंच नाही. म्हणजे 7 वर्ष अक्षरशः म्हणजे इतक्या ह्याच्यात काढल्यात की शेवटी मी VRS दिली. पण त्यावेळेला मी पारनाका ब्रांचला ट्रान्सफर झाले. आणि पारनाका ब्रांचहून आमचे ब्रांच मॅनेजर, मी हेड असिस्टंट होते तेव्हा, तर त्यांनी सांगितलं का तू VRS घेऊ नकोस, घरी उलट तुला आणखी त्रास होईल. मग ते आणि त्यांचं म्हणजे मी त्यांच्या अंडरच स्टाफ मॅटर सगळं मी हँडल करायची. तर त्यांनी सगळं हे झाल्यावर 31 मार्च 2000ला ऑन टेलिफोन DGM कडनं माझी VRS मागे घ्यायला लावलं. म्हणजे त्याच्यामुळे मी राहिले. आणि काय आश्चर्य, 8 दिवसातच तिथे इन्कम टॅक्स भरायला डॉक्टर मौर्या म्हणून आले. तर ते मला म्हणाले एवढी काय, कारण ते नवघरला त्याने बघितलेलं म्हणायचं एकदम म्हणजे साफ पूर्ण हे झाले. म्हणजे अशी बारीक, खरं काहीच पचायचंच नाही. आणि सगळ्या टेस्ट वगैरे केलेलं, पण त्याच्यातून एकच एका इंटेस्टाईनला आतमधून लालसर खूप म्हणजे सगळे आयुर्वेदिक होमिओपॅथिक सगळे 7 वर्षात चर्चगेट पासून जे डॉक्टर आहेत सगळ्यांकडे पण कुठल्याच हे झालं नाही. पण त्या डॉक्टर मौर्याने मला सांगितलं की तू एवढी सगळं तू केलं आहे पण काहीच फरक नाही. तू फक्त हे म्हणजे ते होमिओपॅथिक डॉक्टर होते, ते म्हणाले का तू घेऊन बघ, एवढं केलंय तर निदान ह्याच्याने. आणि लिटरली 8 दिवसात मी जे म्हणजे चाकून आमटी वगैरे बघायची तर त्याच्यात म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं. ऍक्च्युली डिएक्शन घेतलं तर मी ह्यांना सांगितलं पण नाही म्हणजे ते औषधं आले, कारण नाही म्हणजे ह्यांनी कुठल्याच याला नाही हे नसतं केलं. कारण एवढे डॉक्टर आणि हे झाले का मला डॉक्टरांची अक्षरशः नोशी आली होती. म्हणजे आय एम लिटरली फेडअप. म्हटलं आता जे व्हायचं ते होऊ दे अशा ह्याच्यात. पण ह्याच्याने म्हणजे मलाच कळलं की मला कसं काय पचायला लागलं. म्हणजे जो आधी प्रॉब्लेम काहीच नाही. आणि 1 महिन्यामध्ये तो एकदम हे म्हणतात तू काय औषध बदललंय का. म्हटलं हो, असं डॉक्टर आले होते. आणि म्हणजे त्याच्यासाठीच मी बँकेत राहिली. म्हणजे आमच्या ब्रांच मॅनेजरचं करा हे आहे का. त्याच्यानंतरच 8 दिवसात ही घटना घडली. म्हणजे ते आले काय इन्कम टॅक्स, त्यांना ते वेळ 2 नंतर आले. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आम्ही घेत नव्हते ना, मग ते मी मागे बसले तर माझ्याकडे आले का मॅडम असं असं झालं काय करू. मग मी माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर एंट्री केली. म्हटलं ती कॅश इकडे द्या, मी ट्रान्सफर एंट्री करते. असं सगळं झालं होतं. आणि नंतर मग नायर होते, नायर आपले स्टॉक वर्षांचे, त्यांच्याकडे मी म्हणजे पण त्यांच्याकडे नेहमी प्रॉब्लेम, फंड्स फायनान्शियल प्रॉब्लेम होते नेहमी हाच. त्यामुळे आम्ही एकदा त्यांनी पुण्यातनं जाऊन आणले होते. RG खरं RGGL
कॉफी, नंतर स्पिरुलिना आली. पण कॉफी आणि हे तर मेन आम्ही म्हणजे मेन ते त्याच्यावरच मी जगले खरं म्हणजे. आणि त्याच्यानंतर आणखी 7 वर्ष राहिले, मग आमची गोल्डन सेकंड आली. मग मी BRS घेतली. कारण हे इथे हे बघायचे, पण मी सगळं ऑनलाईन कामावरून आलं. मी डेटा एंट्रीला होतो, सिनियर एक्झिक्युटिव्ह होतो. तर मी आमच्या समाजात पसरवलंय म्हणजे वसईला कारण आज जे प्रिस्ट आहेत, बिशप जे पुण्याला डाबरे ते घ्यायचे, प्रिस्ट लोक घ्यायचे. म्हणजे ह्याच्याने असं झालं का 7 वर्ष इतकी औषधं म्हणजे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी काय नाही केलं असं नाही. पण लिटरली ह्या RGGL आणि कॉफी हीच खरी आमची स्टार्टिंग. नंतर सगळं मग तुम्हाला माहितीच आहे. आणि मग आमच्या हाती आलं. मी कधीच विसरणार नाही. आणि इव्हन म्हणजे ह्यांचं महेशचं हे बघून मी त्यांना ऑफर दिली, तर तुम्ही आम्हाला हे हवंय म्हणजे आम्ही महिन्याला आम्ही किती हजार त्याला लिमिट नाहीये, तर तुम्हीच आम्हाला इकडे पाहिजे. तुम्ही तर त्यांना मी हे केलं. महेश तुम्ही या, म्हणजे सगळ्यांना वेळेवर व्यवस्थित मिळावं हीच अपेक्षा, दुसरं काही.